नमस्कार श्रोतेहो, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील। संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणच्या पोटनिवडणुका असतील किंवा सरसगट सार्वत्रिक विधानसभा निवडणुका घोषित झाल्या। आज घडीला आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी त्या पक्षांच्या वतीनं काहींनी उमेदवारी जाहीर केली, तर अद्याप अनेक भागातून उमेदवाऱ्या ह्या घोषित व्हायच्या आहेत। या 27 ऑक्टोबरचा जो आपला संडे स्पेशल विषय, दरवेळी आपण वेगवेगळा विषय घेतो, त्यामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीत धुराडा असं आपण या सदराचं संडे स्पेशलचा विषय घेतलेला आहे। आज घडीला रनिंग आमदार जे मोहनअण्णा हंबर्डे ते आहेत। पुन्हा एकदा काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना काल 26 ऑक्टोबर रोजी उमेदवारी घोषित झाली। त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आणि ते जणू कामाला लागले आहेत। तर दुसरीकडे अद्यापही महायुतीचा उमेदवार मात्र घोषित करण्यात आला नाही। भारतीय जनता पार्टीकडून मागील 2 वेळा अपक्ष राहिलेले दिलीप कंदकुर्ते यांनी इतर जो प्रतिस्पर्धी उमेदवार होता त्यांना अतिशय टफ अशी फाईट दिली होती आणि या वर्षीसुद्धा या विधानसभा निवडणुकी 2024 मध्ये सुद्धा ते रिंगणात उतरले आहेत। महायुती अर्थात भाजपाकडून ते या ठिकाणी उमेदवारी मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न नांदेड ते पुणे मुंबई असे दौरे त्यांचे चालू आहेत। महायुतीचंच तिसरं उमेदवार म्हणून नाव घ्यायचं असेल तर आनंदराव पाटील बोंढारकर, जे की शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनीसुद्धा पक्षाकडे मागणी केली आहे की दरवेळा हा शिवसेनेचा बालेकिल्ला दक्षिण नांदेड राहिलेला आहे, त्यामुळे ती मिळावं असं सुद्धा त्यांचे शर्थीचे प्रयत्न आज घडीला सुरू आहेत। तर माजी खासदार त्यासोबतच आताच ज्यांची नुकतीच विधान परिषदेवरती आणि हळद संशोधन केंद्राच्या महाराष्ट्र महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ते म्हणजे याच भागातलं ज्यांनी पूर्वी नेतृत्व केलं होतं ते हेमंत पाटील यांच्या सौभाग्यवती राजश्रीताई हेमंत पाटील यासुद्धा दक्षिण नांदेडकडून शिंदे गटाकडून अर्थात महायुतीकडून त्याही इच्छुक आहेत। कारण गोदावरी बँकेच्या समूहाच्या माध्यमातून फार मोठं जाळं त्यांचं जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये आहे, त्यामुळं निश्चित त्याही या ठिकाणी महायुतीकडून आपलं दक्षिण नांदेडकडून उमेदवारी मागतील असं राजकीय सल्लागार सांगत आहेत। तर वंचित बहुजन आघाडीची या भागामध्ये बरीचशी ताकद आहे। त्यांचं नाव ॲडव्होकेट फारुख अहमद हे उच्च शिक्षित आहेत। सर्व समाजामध्ये त्यांच्या एक सलोख्याचे चांगले संबंध आहेत। ते माध्यममध्ये सुद्धा पूर्वी त्यांनी काम केलेलं आहे आणि एकंदरीत समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा ते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं लढणार आहेत। मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा ते वंचितचे उमेदवार होते, परंतु काही अंशी त्यांचा मताने त्या ठिकाणी पराभव झालेला होता। ही जुनी नावं जरी असली तरी यावर्षी पहिल्यांदा नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे सन्माननीय माजी नगरसेविका इंदुताई शिवाजीरावजी घोगरे या मागच्या 3 वेळापासून महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांचे चिरंजीव संजय शिवाजीराव पाटील घोगरे हे माजी भारतीय जनता युवा मोर्चाचे ते माजी नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत। एकंदरीत समाजकारणामध्ये वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांचासुद्धा चांगला वाटा असतो, त्यामुळं निश्चितपणे ते सुद्धा यावेळेस तरुण चेहरा म्हणून या ठिकाणी त्यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली आहे। त्यासोबतच मधल्या काळामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासोबत ते भाजपवासी सुद्धा झाले होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी करमलं नाही अशा पद्धतीचं त्यांनी माध्यमांना बोलून दाखवलं आणि पुनश्च एकदा ते या ठिकाणी नांदेड तालुका अध्यक्ष काँग्रेस ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे। ते सुद्धा या ठिकाणी नांदेड दक्षिणमधून मला उमेदवारी मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे, कारण ते जिल्हा परिषद जे आपण मिनी सभागृह म्हणतो त्या सभागृहाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे आणि धनेगाव वाजेगाव बळीरामपूर या भागामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीनं सर्व समाजामध्ये संबंध आहे, त्यामुळं ते सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत। ही एकंदरीत आज घडीला चर्चेतली नावं आहेत। शिवाय इतरही जण अपक्ष आपली उमेदवारी दाखल करतील, परंतु ही मुख्य राजकीय जरी उमेदवार आज घडीला चर्चेतली नावं असली तरी अद्याप समाजवादी पार्टी असेल,
छत्रपती युवराज छत्रपती संभाजीराजे यांची जी स्वराज्य सेना आहे यांच्या वतीनं, त्यासोबतच बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी यांच्या वतीनं मात्र अद्यापही कुठलाही उमेदवार दिसत नाही सध्या तरी परिस्थितीला. निश्चितपणे त्याही पक्षाकडून कोणी आपला जर ह्या भागातून प्रतिनिधित्व मिळालं नाही, ह्या पक्षामध्ये मिळालं नाही, तर निश्चितपणे तिकडेसुद्धा जाऊ शकतात असं बोललं जाते आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागाला जोडलेला आहे, जो की नांदेडच्या रेल्वे स्थानक पटरी जो आपण ज्याला म्हणतो तिथनं विभागून नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण असा भाग मोडलेला आहे. तर एका बाजूला पश्चिमेच्या दिशेला लोहा विधानसभा मतदारसंघ आहे, त्याही भागामध्ये दक्षिण नांदेडचं चांगलं मतदार आहेत. त्यामुळे एकंदरीत सर्व मराठा बहुल असेल, मुस्लिम बहुल असेल, बौद्ध समाजाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये मतदार आहेत. त्यामुळं वेळेप्रसंगी जातीय समीकरण चालतात, राजकारण चालतं, यावर सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. मुळामध्ये काही महिन्यांपासून वर्षामध्ये जरांगे पाटील मराठा योद्धा यांनी अतिशय सकल मराठा समाजाला त्या ठिकाणी सरसकट आरक्षण मिळावं, सगळे सोयऱ्यांना यामध्ये समाविष्ट केलं जावं, ओबीसीतनं आरक्षण मिळावं, यासाठी त्यांचा लढा सातत्यानं सुरू आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं असेल, मराठवाड्यामध्ये केवळ महायुतीची एक जागा सोडलं तर सर्वच्या सर्व ठिकाणी या ठिकाणी महायुतीला पराजय स्वीकारावा लागला. ही सांगण्याची भूमिका एवढीच आहे की त्यांनी पाडू किंवा उमेदवार देऊ अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यामुळं मनोहर शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि संजय पाटील घुगरे हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. आम्हालाच उमेदवारी कशी मिळता येईल यासाठी ते सातत्यानं नांदेड ते अंतरवाली सराटी हा प्रवास त्यांचा सुरू आहे. ही चर्चेतली नावं असतानाच जे की मी तुम्हाला सांगितलं की विद्यमान आमदार या भागाचं प्रतिनिधित्व करतात ते मोहनराव हंबर्डे, हे सुद्धा अतिशय त्यांचं चांगलं कार्य आहे. ज्या वेळेस पहिल्यांदा निवडून आले त्याच दरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, त्या भागामध्ये जाऊन स्वतः त्यांनी काम केलं आहे. त्यामुळं त्यांना हनुमानवडी आमदार मोहनराव हंबर्डेसुद्धा म्हणलं जातं. त्यामुळं एक जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्यांच्याकडे जनता पाहत असल्याचं राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत. दिलीप कंदकुर्ते हे एक उद्योजक म्हणून आहेत, तेही चांगल्या संपर्कामध्ये आहेत, जे की सुधीर मुनगंटीवार यांचे ते नातेवाईकसुद्धा पडतात. त्यासोबतच भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा त्यांचं चांगल्या पद्धतीनं काम आहे. आज घडलेल्या त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्षपदाची धुरा जबाबदारी आहे. फारूक अहमद, मी जसं थोड्या पूर्वी तुम्हाला सांगितलं की एक उच्च शिक्षित चेहरा आहे, मुस्लिम चेहरा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य आहे. त्यामुळं जनता कुणाला स्वीकारते, कुणाच्या पदरात टाकते, मतदानरूपी आपलं मतदान. त्यासोबतच का एखादा जो अपक्ष उमेदवार जो की मनोहर शिंदेसारखा आहे, संजय घोगरेसारखा आहे, हे सुद्धा या ठिकाणी उभं राहू शकतात असं सुद्धा बोललं जाते आहे. एकंदरीत महाविकास आघाडीकडून तो आज घडीला तरी उभाटा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस उभाटा यांच्या वतीनं विद्यमान आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, ते कामाला लागले आहेत. तर दुसरीकडं महायुतीच्याकडून मात्र अद्याप कुठलाही उमेदवार त्यांनी जाहीर केला नाही, घोषित केला नाही. काही दिवसांपूर्वी आनंदराव पाटील बोंडारकर यांनी मोठ्या प्रमाणात सिडकोमध्ये शक्तीप्रदर्शन घेऊन मलाच कशी उमेदवारी मिळेल आणि त्यांचे गुरुवर्य असलेले जे की विधान परिषद सदस्य आताचे हेमंत पाटील हे सुद्धा मुंबईला ठाण मांडून आहेत. ते सुद्धा म्हणत आहेत की बाबा आनंदराव पाटील बोंढारकर किंवा राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते शर्तीचं प्रयत्न करत आहे. एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय पराजय हा प्रत्येकाला स्वीकारावाच लागणार आहे. त्यामुळे कुणाची बाजी सरशी या ठिकाणी दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघात होईल हे आपल्याला पाहायचंच आहे. पुढच्या संडे स्पेशलमध्ये आपण इतर विधानसभा मतदारसंघ घेऊन आपल्याशी हितगुज करणार आहोत. एक वृत्त न्यूज चॅनल संडे स्पेशलमध्ये आपलं स्वागत, आभार व्यक्त करतो. आपला दिवस शुभ जावो, चांगला जावो याच सदिच्छा शुभेच्छा देतो आणि येत्या दिवाळी सणाच्या सुद्धा सर्व एक वृत्त चॅनलच्या श्रोत्यांना शुभेच्छा देतो. आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल. मित्रहो, 2024च्या या दिवाळी सणाच्या
आपणास एकवृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा। आपला या एकंदरीत सणाच्या पार्श्वभूमीवर ही दिवाळी आनंदाची व्हावी, गोड व्हावी, परंतु हे करत असताना फटाक्यांचा अतिवापर, चीन येथून येणारे फटाके असतील यापासून आपण दूर राहावं, प्रदूषण टाळावं आणि या सर्व शासनाच्या वतीनं दिलेल्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करावं, याच सदिच्छा शुभेच्छा। आजच्या या दिवाळी सणाच्या 2024च्या आपणास शुभेच्छा। धन्यवाद।